काम शून्य आणि बिले पूर्ण असाच काहीसा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार बागलाण तालुक्यातील कृपखेडा ग्रामपंचायतीमध्ये उघडकीस आला आहे. गावातील विकास कामे अद्यापही अपूर्ण अवस्थेत असताना त्या कामांची संपूर्ण बिले चक्क 8 महिन्यांपूर्वीच लाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र उद्रेक निर्माण झाला असून ठेकेदार आणि प्रशासनाच्या संगनमताने चाललेल्या या विरोधात नागरिकांनी आता एल्गार पुकारला आहे. कागदोपत्री रंगवलेली खोटी कामे आणि पैशांची लूट, विशेष म्हणजे बोगस MB फाईल रेकॉर्ड तयार करून खालील कामांचे पैसे 8 महिन्यांपूर्वीच हडपण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात आज रोजीपर्यंत यातील एकही काम पूर्ण झालेले नाही. सर्व कामे आजही अपूर्ण अवस्थेत धूळ खात पडून आहेत. पैसा लुटीची विकास कामे खालीलप्रमाणे: भूमिगत गटार योजना, शासकीय इमारतींचे पाणी पुनर्भरण, कृपखेडा ते स्मशानभूमीपर्यंत पाण्याची पाईपलाईन, घनकचरा व्यवस्थापन, अंगणवाडी व मराठी शाळेतील हँडवॉश स्टेशन, गावातील दिवाबत्ती, स्ट्रीट लाईट्स. 12,60,000चा डल्ला आणि ठेकेदाराची मक्तेदारी. भ्रष्टाचाराची भूक इथेच थांबली नाही. दुधेश्वर फाटा फार्मिंग सोसायटी येथील आदिवासी वस्तीवर पाणी व दिवाबत्तीच्या कामासाठी तब्बल 12,60,000 रुपयांचे भक्कम बिल काढून घेण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहिले असता एवढ्या मोठ्या रकमेचे कोणतेही काम तिथे झालेले आढळून येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 5 वर्षांपासून गावातील सर्व विकास कामे एकाच ठेकेदाराला दिली जात आहेत. या ठेकेदाराने केलेल्या कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून यामागे मोठे अर्थकारण दडल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. ग्रामसेविकेचा मनमानी कारभार, चक्क कोऱ्या कागदावर घेतल्या ग्रामस्थांच्या सह्या. या गंभीर प्रकाराबाबत ग्रामसभेत ग्रामसेविकेला जाब विचारला असता त्यांनी ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. कहर म्हणजे ग्रामसभेचा ठराव प्रोसिडिंग बुकमध्ये इतिवृत्त लिहिण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. सभेला उपस्थित असलेल्या समस्त ग्रामस्थांच्या सह्या चक्क कोऱ्या प्रोसिडिंगवर घेण्यात आल्या आहेत. आज दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी उजाडली तरी या सभेचे प्रोसिडिंग अद्याप लिहिलेले नाही. यावरून प्रशासकीय पातळीवर किती मोठी बनवाबनवी सुरू आहे हे स्पष्ट होते. तीव्र उपोषणाचा इशारा. कृपखेडा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाक केली आणि ठेकेदार व संबंधित ग्रामसेविकेवर कडक कारवाई झाली नाही तर बेमुदत उपोषण छेडण्याचा खणखणीत इशारा समस्त संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण बागलाण तालुक्याचे लक्ष लागून आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक चेतन दाणी, बागलाण. आत्ताच आमच्या मित्रांनी गावातील कामासंदर्भात व झालेल्या अपूर्ण कामासंदर्भात जी माहिती दिली, ती माहिती संपूर्ण माहिती आम्ही 14 ऑगस्टला जी गावात ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये हे सगळे विषय घेण्यात आले. पण गावातील संबंधित ग्रामसेवक यांनी मला आज प्रोसिडिंगमध्ये सगळ्या ग्रामस्थांची अशी मागणी होती की हे सगळे अपूर्ण कामं प्रोसिडिंगमध्ये लिहून घ्यावे. पण संबंधित ग्रामसेवकांनी असं उत्तर दिलं की मला प्रोसिडिंग आज लिहिता येणार नाही, मला 2 दिवसाची मुदत द्या. ग्रामस्थांनी 2 दिवसाची मुदत दिली. तिसऱ्या दिवशी ज्यावेळेला ग्रामसेविका मॅडम गावात आल्या तर त्यावेळेला त्यांनी परत 2 दिवसाची मुदत मागून घेतली, पण त्या आजपर्यंत गावात आल्या नाही. आणि सदर ग्रामस्थांची जी मागणी होती तो ग्रामस्थांचा ग्रामसभेचा जो ठराव होता तो त्यांनी प्रोसिडिंगमध्ये लिहून घेतला नाही. पूर्ण प्रोसिडिंग अपूर्ण ठेवण्यात आली. तरी संबंधित जे गावाच्या नागरिकांची जी मागणी आहे किंवा जो ठराव असेल तो प्रोसिडिंगमध्ये लिहिला गेला पाहिजे. ही खरी गावातील नागरिकांची किंवा ग्रामसभेचं ते महत्त्व आहे. प्रोसिडिंग म्हणजे सगळ्यात मोठा आत्मा असतो. पण जर प्रोसिडिंगमध्ये गावातील लोकांच्या जर मागण्याच लिहिल्या जात नसतील तर शेवट गावातील लोकांनी मग दाद कुणाकडे मागायची. म्हणून आता संबंधित जे कामं झालेले आहेत या कामांची सखोल अशी चौकशी होऊन कुपखेडा ग्रामवासियांना न्याय मिळावा. ठाकरे, मी प्रकाश ठाकरे कुपखेडा गावाचा रहिवासी असून आमच्या इथे 15 ऑगस्टच्या दिवशी जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये भूमिगत गटार, शासकीय इमारत पाणी पुरवठा भरण, कुपखेडा गाव ते स्मशानभूमी पाईपलाईन व तिथं पाण्यासाठी आपलं हाळ बांधण्यात दिवाबत्ती, दुधेश्वर फाटा फार्मिंग आदिवासी वस्ती पाईपलाईन लाखो रुपये खर्च करून
निकृष्ट दर्जाचे कामं झालेले आहेत. वरील सर्व कामाचे बिल काम करण्याआधीच किंवा कामाला सुरुवात न करताच बिल काढून घेण्यात आलेले आहेत. सर्व कामांचा ठेकेदार एकच ठेकेदाराला सर्व गावातले व फार्मिंग सोसायटी मधले कामं देण्यात आलेले आहेत. सदर कामाबाबत आम्ही सर्व ग्रामस्थांनी 15 ऑगस्टच्या दिवशी चर्चा केली असता ग्रामसेवक यांनी उडवाउडीची उत्तरं दिली व तसेच दमबाजी केली. आम्ही सर्व ग्रामस्थांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्याने जे काही होत असेल ते तुम्ही करा, अशा पद्धतीने दमबाजी झाली. वरील सर्व कामांची चौकशी वरील सर्व कामांची सखोल चौकशी करून ग्रामस्थांना न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे. आमची मागणी जर मान्य केली नाही तर आम्ही 8 दिवसात सर्व ग्रामस्थ आम्ही अमर उपोषणाला बसणार आहोत. आमच्या गावात आजपर्यंत जी मैत झाली ती डायरेक्ट प्रत्येकाच्या घरून टँकरने पाणी किंवा मग बादलीने पाणी इथं आणावं लागतं. 1-1.5 किलोमीटर अंतर आहे आमच्या गावाचं. रक्षा विसर्जनासाठी गावातून डायरेक्ट इथून पाणी आणावं लागतं. एवढी या कामाचे निविदा निघून आणि बिल निघून 8 महिने पूर्ण झाले, तरी 8 महिन्यानंतर आमच्या इथं 7-8 महिने झाले असतील, परंतु आज परिस्थिती जी ती आहे की आम्हाला आज पण टँकरनेच पाणी आणावं लागत आहे. स्मशानभूमीमध्ये जर कधी समजा आकस्मिक रात्रीची वगैरे मयत झाली तर स्मशानभूमीमध्ये अक्षरशः दिवाबत्ती नसल्याने टेंबे लावून आम्हाला कार्यक्रम पार पाडावा लागतो. एवढी भयानक परिस्थिती आहे. आणि ज्या कामासाठी शासनाने पैसे मंजूर केले ते काम 8 महिन्यापूर्वी त्या कामाचे पैसे निघालेत, पण प्रत्यक्षात इथं ना पाण्याची टाकी आहे ना पाईपलाईन झालेली आहे, पण पैसे मात्र एमबी रेकॉर्ड जे संबंधित अधिकारी असतील त्यांनी एमबी पूर्ण करून कामाचे पैसे काढून घेतलेले आहेत. मी कुपखेडा गावातील रहिवासी प्रशांत भाऊसाहेब निकम. तर आमच्या गावामध्ये अवैधरित्या सर्रास दारू विक्री होत आहे. रात्री बेरात्री बाहेर गावून लोक येतात, दारू पिता, धिंगाणा घालता. तर याची दखल आम्ही कारवाई दारूबंदीचा ठराव व कारवाई करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत तसेच आमच्या गावातील पोलीस पाटील यांच्याशी चर्चा केली व 26 जानेवारी 2026 तसेच 15 ऑगस्ट 2026 आम्ही ग्रामपंचायतीचा ठराव घेतला. परंतु अद्यापही आमच्या गावामध्ये दारूबंदी झालेली नाहीये. याची प्रशासनाने दखल घ्यावी व ग्रामपंचायत तसेच आमच्या गावातील पोलीस पाटील यांनी दखल घ्यावी हीच आमची ग्रामस्थांकडून नम्र विनंती. आमच्या गावात फक्त 10% कामाला सुरुवात झाली, पण 100% बिल निघून गेलेत. याची सखोल चौकशी व्हावी ही ग्रामस्थांची मागणी.